Good morning, everyone, and welcome back to the class of Compulsory English. I am your teacher, Mr. Rajiv Taide, and in the last lecture, we have seen the upbringing of Ratan Tata. In this lecture also, we will see the ups and downs in his life and his achievements too. So, I will read the text and explain it to you in your mother tongue. Okay? I will first read the text and explain it to you. Under Ratan Tata's stewardship, a number of acquisitions were made, which turned Tata from a largely India-centric company into a global business with 65% of revenue coming from abroad. आता पहा, रतन टाटाच्या स्टीवर्डशिपमध्ये म्हणजे तो काम करत असताना a number of acquisitions were made which turned Tata from a largely India-centric company into global business. Acquisitions म्हणजे काय? तर ज्या वस्तू माणसाला गरजेच्या वाटतात आणि तो खरेदी करतो अशा वस्तूंची उत्पादनं म्हणजे acquisitions. Those acquisitions were made by Tata Industry and turned Tata into largely India-centric company into global business. म्हणजे ज्या कंपनीचा कार्यभार हा फक्त भारतापुरताच मर्यादित होता अशा कंपनीला त्यांनी जागतिक पातळीवरती आणून ठेवलं. विथ 65% ऑफ देअर रेव्हेन्यू कमिंग फ्रॉम अब्रॉड, ज्यांचा उत्पन्नाचा जो वाटा होता 65% बाहेरच्या देशातून यायचा. टाटा टी ॲक्वायर्ड टेटली आणि त्या अनुषंगानेच टाटा टीनी टेटली नावाची एक चहाची पत्ती बनवणारी कंपनी ती काय केली, हस्तगत केली. ॲक्वायर्ड म्हणजे हस्तगत केली. वन ऑफ द लार्जेस्ट टी कंपनीज इन द वर्ल्ड, जगामधली ती एक खूप मोठी अशी सर्वोच्च किंवा टॉप नंबरची ती कंपनी होती. टाटा स्टील ॲक्वायर्ड कोरस ग्रुप. टाटा स्टील या कंपनीनी कोरस ग्रुप नावाच्या एक कंपनी विकत घेतली किंवा त्याला हस्तगत केलं. अँड अँग्लो डच स्टील अँड ॲल्युमिनियम प्रोड्युसर. त्याच्यामध्ये काय काय होतं तर अँग्लो डच स्टील आणि ॲल्युमिनियम कॉपर कोरस ग्रुपमध्ये प्रोड्यूस केला जायचं. त्याचा हस्तांतर नंतर टाटा स्टीलमध्ये करण्यात आलं. द मर्जर क्रिएटेड वन ऑफ द लार्जेस्ट स्टील प्रोड्युसिंग एंटायटीज इन द वर्ल्ड. जी मर्ज झालेली कंपनी होती कोरस ग्रुप टाटा स्टीलमध्ये मर्ज झाली, ती खूप मोठ्या प्रमाणावरती काय बनवायचे, स्टील प्रोड्युसिंग एंटायटीज म्हणजे स्टीलचं उत्पादन आणि स्टील ज्यामधून उत्पन्न होते अशा लोखंडाचं रूपांतर करणाऱ्या कंपनीज त्या मोठमोठ्या कंपनीज होत्या. तर त्या कंपनीजना सुद्धा टाटानी विकत घेऊन टाकलं. टाटा मोटर्स ॲक्वायर्ड जग्वार लँड रोवर विच प्रोड्युसेस द जग्वार अँड लँड रोवर व्हेकल्स. टाटा मोटर्स नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीनी जग्वार सारखा मोठा ब्रँड, लँड रोवर सारखा मोठा ब्रँड काय यांना टेक ओव्हर केलं, त्यांना हस्तांतरित करून टाकलं, त्यांना विकत घेऊन टाकलं. आणि त्या कंपनीमध्ये आता टाटाच्या मालकीच्या अंडरमध्ये आता जग्वार आणि लँड रोवर सारख्या गाड्या बनत आहेत. 2 आयकॉनिक ब्रिटिश ब्रँड्स, ह्या दोन ज्या ब्रँड्स आहेत जग्वार आणि लँड रोवर, ह्या ब्रिटिशांच्या येथील 2 आयकॉनिक म्हणजे जे सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या स्टँडर्ड त्यांचं इंटरनॅशनल लेवलचं आहे अशा त्या कार्स आहेत. तर त्यांची उत्पन्न आता टाटा मोटर्स करते आहे. दिस गेव द टाटा ग्रुप क्रेडिबिलिटी इन द पॅसेंजर व्हेकल सेगमेंट. लोक ज्या पॅसेंजर व्हेकल म्हणजे कार नावाची जी गोष्ट आहे त्या सेगमेंटमध्ये, त्या एरियामध्ये कंपनीला क्रेडिबिलिटी म्हणजे खूप मोठं असं मानाचं स्थान त्या टाटा मोटर्सनी मिळवून दिलं. रतन टाटा वॉज इन्स्ट्रुमेंटल इन क्रिएटिंग द फर्स्ट टोटली इंडिजिनियस इंडियन कार्स. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्री टाटा मोटर्सनी पहिल्यांदा भारतीय बनावटीची, भारतामध्ये पूर्णपणे तयार झालेली भारतीय अंशाची अशा कार्स त्यांनी आपल्या भारतासाठी बनवल्या. तर इंडिजिनियस, आता तुम्ही इंडी म्हणजे इंडिया आणि जिनस हा जो शब्द आहे हा जीन या शब्दापासून आलेला आहे.
आपण म्हणतो ना की बा एखाद्या व्यक्तीमध्ये जीन्स कसे आहेत, त्याच्या आईवडिलांचे गुणधर्म तसेच पोरामध्ये उतरतात, तर त्याला म्हणतो आपण जीन्स. तर भारतीय घटक असलेले, भारतीय भूमीतून तयार झालेली गोष्ट ती कार टाटा मोटर्सनी भारतीयांसाठी बनवली. तर त्या कार्समध्ये पहा कोणकोणत्या कार होता. एक सिएरा, इस्टेट अँड इंडिका. These were the three cars produced by Tata Motors as far as their creating indigenous is concerned. He pushed the development of Tata Nano, a compact, comfort, affordable car. नंतर त्यांनी खूप जोर लावून त्या नॅनोच्या उत्पादनासाठी भर घातला, जेणेकरून इथल्या सामान्य माणसाला, मध्यमवर्गीयाला सुद्धा कार या गोष्टीचा लाभ घेता यावा किंवा उपयोग करता यावा म्हणून स्वस्त दरात त्यांनी नॅनोसारख्या कारचं उत्पादन केलं. अफोर्डेबल म्हणजे सहज परवडेल असं. विच वॉज लॉन्च इन 2008. ज्या गाडीची लॉन्च डेट कधी होती, 2008 सालची. द टाटा ग्रुप was also a forerunner in the emerging software field through Ratan's pet projects, Tata Consultancy Services. आता टाटा या ग्रुपनी सॉफ्टवेअर फील्डमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये त्याचं काम होतं. These ventures put the Tatas in the top echelons of Indian and the international economy. या सगळ्या त्यांच्या व्यवसायांनी टाटा ग्रुपला खूप उंच पदावरती नेऊन ठेवलं. कुठे? भारतामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा. एक्झिस्टिंग बिझनेस वेअर इम्प्रूव्ड अँड दे बाउन्स्ड बॅक इन टू मार्केट लिडरशिप पोझिशन इन स्पाइट ऑफ इंटेन्स कॉम्पिटिशन. त्यांना बाहेरच्या मार्केटमध्ये खूप सारी कॉम्पिटिशन होती, परंतु असं असतानाही सुद्धा त्यांनी खूप जोमाने बाउन्स बॅक केला म्हणजे जसा एखादा बॉल आपण खाली आदळतो तर तो परत उसळतो, तशाच प्रकारची उसळी टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजनी घेतली आणि त्यांनी स्वतःला मार्केट लीडर म्हणून त्या ठिकाणी काय केलं, प्रस्थापित केलं किंवा साबित केलं किंवा त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं. Revenues increased and people began to recognize that Ratan Tata was taking the Tata Group to undreamed of heights globally. आता यानंतर जसा जसा तो त्यांचा व्यापार वाढत गेला तर व्यापारासोबत पैसा सुद्धा वाढत गेला. रेव्हेन्यू म्हणजे या ठिकाणी पैशाचा देवघेव. And people began to recognize that Ratan Tata was taking the Tata Group to the undreamed of heights globally. ज्या उंचपणाची कोणी स्वप्न सुद्धा बघत नाही, आपण म्हणतो ना उंचाई, ज्या शिखरांची, मराठीत त्याला आपण शिखर म्हणू, ज्या शिखरांची कोणी स्वप्न सुद्धा बघत नाही अशा ठिकाणी त्यांनी टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला नेऊन ठेवलं. तर ही आपल्या रतन टाटांची महानता, त्यांचे त्या ठिकाणची श्रम, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यांचं स्वप्न त्यांनी कशा प्रकारे पूर्ण केलं हे आपल्याला यातून कळून येतं. Ratan's tenure at the helm has not been without its share of problems. आता कुठलीही गोष्ट घडत असताना ती सहज तर कधीच होत नाही. यश कधीही आपल्याला शॉर्टकट्सनी किंवा इझिली मिळत नाही, त्यासाठी करावा लागतो तो कठीण परिश्रम. तर रतन टाटांच्या सुद्धा बाबतीत काही वेगळं घडलेलं नव्हतं. रतन टाटाच टेन्युअर म्हणजे कार्यकाळ, ॲट द हेल्म हॅज नॉट बीन विदाउट इट्स शेअर ऑफ प्रॉब्लेम्स. हेल्म म्हणजे धुरा. जेव्हा टाटा ग्रुपची धुरा त्यांच्या हाती होती तेव्हा त्या कार्यकाळामध्ये त्यांची जे प्रोसेस आहेत तर ती विदाऊट प्रॉब्लेम्स नव्हती. त्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांच्या वाट्याला सुद्धा आलेले होते. ही फेस्ड मेनी चॅलेंजेस फ्रॉम हिज ओन सिनियर मॅनेजर्स. आपल्या कंपनीमध्ये काम करणारे जे वरिष्ठ असे मॅनेजर्स आहेत, जे मॅनेज करतात कंपनी चालवण्यामध्ये मदत करतात, तर त्यांचा विरोध सुद्धा त्या ठिकाणी प्रसंगी रतन टाटा यांनी स्वीकारला. हिज डिसॲग्रीमेंट्स विथ द वर्कर्स. आपल्या मजुरांसोबत त्यांचा डिसॲग्रीमेंट म्हणजे न पटण्यासारख्या गोष्टी, तर त्यांचं मतभेद सुद्धा त्यांच्या काम करणाऱ्या लोकांसोबत झाले.
at Union Telco Pune plant in the 1990s turned ugly and threatened to tarnish the fine reputation of Tata Empire, which had been built over a century. त्या पुणे या ठिकाणी टेल्को कंपनीच्या पुणे येथील प्लांटमध्ये, पुणे येथील कंपनीमध्ये त्या ठिकाणी वर्करसोबत त्यांचा जो वाद झाला, मजुरांसोबत त्यांचा जो वाद झाला 1990 साली, त्या वादाने एक किळस्वान स्वरूप त्या ठिकाणी धारण केलेलं होतं. आणि अशी भीती वाटायला लागली होती की शतकांनी जी परंपरा टाटांनी, जी प्रतिष्ठा टाटा ग्रुप ऑफ कंपनीजनी मिळवली ती आता कदाचित टार्निश होईल. टार्निश शब्द वापरलेला आहे पहा. टार तुम्ही ऐकला असेल कदाचित शब्द. टार म्हणजे डांबर, आणि डांबर एखाद्याच्या रेप्युटेशनवरती लागणं, काळीमा फासणं. तर टाटांच्या इमेजला कुठे काळीमा तर फासल्या जात नाहीये ना, अशा प्रकारचा तो एक क्षण होता. तर बट रतन टाटा फॉट अँड वोन, परंतु त्या ठिकाणी सुद्धा रतन टाटा लढले आणि जिंकले सुद्धा. ओव्हर द इयर्स रतन टाटा सॉ थ्रू मेनी सच टफ सिच्युएशन्स अँड कॅरीड ऑन द लेगसी ऑफ हिज प्रेडिसेसर्स कॅपेबली. आणि यामधून असं दिसून येतं की रतन टाटा यांनी टफ सिच्युएशन्सला सामोरं जात त्यांच्या प्रेडिसेसर्स म्हणजे पूर्वज जे होते, त्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या प्रथेला त्यांनी आपल्या स्वतःमध्ये सुद्धा उतरवलं. आणि त्यांच्या लेगसीला, लेगसी म्हणजे लेजेंडची लेगसी असते. लेजेंड म्हणजे ज्यांच्या दंतकथा म्हणतात, जे खूप मोठं काम करून देतात, अशा लोकांच्या रांगेमध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला नेऊन ठेवलं. रतन टाटा retired from all executive responsibilities in Tata Group on 28 December 2012. आणि 2012 28 डिसेंबर या तारखेला रतन टाटा यांनी आपल्यावरती असलेल्या जेवढ्या काही एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी होत्या, मोठमोठ्या पदावरच्या जबाबदाऱ्या होत्या, त्यावरून ते स्वतःला त्यांनी रिटायर करून घेतलं. विच was also his 75th birthday. आणि ती तारीख म्हणजे त्यांचा 75वा वाढदिवस. He made comeback as an interim chairman in 2016 and 17 when his successor Cyrus Mistry was removed as the head of group till the current chairman Natarajan Chandrasekharan took over. परत त्यांनी 2016-17 मध्ये कमबॅक केला, शॉर्ट कमबॅक, जेव्हा त्यांच्या कंपनीमधील सायरस मिस्त्री नावाच्या एका त्यांच्या सक्सेसर म्हणजे त्यांच्यानंतर रतन टाटानंतर ती जबाबदारी सायरस मिस्त्री यांच्यावरती सोपवण्यात आली होती. आणि त्या सक्सेसरला काही काळानंतर तिथून काढण्यात आलं 2016-17 साली. परत तो चार्ज रतन टाटांकडे आला आणि त्यानंतर दुसरा चेअरमन होईपर्यंत म्हणजे कोण तर नटराजन चंद्रशेखरन जोपर्यंत त्यांनी तो चार्ज घेतला नाही तोपर्यंत रतन टाटा हे त्या ठिकाणी चेअरमन म्हणून त्यांनी काम बघितलं. रतन टाटा इज करंटली द चेअरमन एमिरिटस ऑफ टाटा सन्स. आता टाटा सन्सचे चेअरमन एमिरिटस नावाच्या पोस्टवरती ते काम करत आहेत. द ओनर ऑफ टाटा ग्रुप कंपनीज, ते मालक सुद्धा आहेत टाटा ग्रुप ऑफ कंपनीजचे. ही इज ऑल्सो द चेअरमन ऑफ 2 मेन टाटा ट्रस्ट. त्यांच्या नावाने 2 ट्रस्ट सुद्धा चालतात. एक आहे सर दोराबजी टाटा आणि दुसरी आहे अलाइड ट्रस्ट अँड सर रतन टाटा ट्रस्ट. सर दोराबजी टाटा अँड अलाइड ट्रस्ट एक ट्रस्ट आहे त्यांची आणि दुसरी सर रतन टाटा ट्रस्ट. अशा 2 ट्रस्टचे सुद्धा ते हेड आहेत, मेन आहेत. तर अशा प्रकारे आपण त्यांच्याबद्दल आणखी काही थोडेफार माहिती जाणून घेतली. I hope you have understood the things well. You are listening the videos at your home repeatedly. If you still has any kind of problem, then you can consult your teacher Rajiv Taide sir. So goodbye for today, and we will continue our lecture in the next period. Thank you so much. Goodbye.